तर इकडे संगीता म्हणत असते की खरंच माझ्या नयनाने अगदी नशीब काढलंय आणि अजून ती सासरी गेली सुद्धा नाही तरी तिच्या आवडीनिवडीनुसारच घर सजवलं जातंय. इतका प्रेम करणारा नवरा तिला भेटलाय आणि जेव्हा लेक सासरला जात असते ना तेव्हा आईचे डोळे नक्की कशाने पाणवतात हेच कळत नाही. नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. रोहिणीने नयनाला कॉल केलेला असतो आणि ती नयनाला विचारत असते की तुमच्या घरी सुद्धा हे डेकोरेशन आणि डिझायनिंग वगैरे चालू आहे ना? त्यावर नयना म्हणते की हो, आमच्याकडेही तसंच आहे. रोहिणी तिला विचारते की बरं मला सांग की तू लग्नात कुठल्या कलरची साडी नेसणार आहेस? खरं तर साडी अजून फिक्स झालेली नसते, परंतु ती सांगते की मी येलो कलरची साडी नेसणार आहे. रोहिणी तिला विचारते की येलो कोणता, डार्क की लाईट? त्यावर नयना सांगते की मी लेमन येलो कलरची साडी नेसणार आहे. आणि मग रोहिणी अद्वैतला सांगते की नयना लेमन येलो कलरची साडी नेसणार आहे, त्यामुळे अद्वैतला देखील त्याचे कपडे तिच्याशी मॅच करायचे असतात आणि तो डिझायनरला तसं सांगतो देखील. ते सर्व बघून सोहम अद्वैतला म्हणत असतो की अद्वैत यार, तुझं किती छान ट्विनिंग आहे, म्हणजे किती रोमॅन्टिक आहेस तू. अद्वैत त्याला म्हणत असतो की तिच्या साडीच्या कलरचा ड्रेस जर मी घातला तर तिला कम्फर्टेबल वाटेल आणि जेव्हा ती आपल्या घरात पाऊल ठेवेल तेव्हा ती कम्फर्ट होऊन पाऊल ठेवेल. तिला असं वाटेल की कोणीतरी आहे आपल्या ह्या घरामध्ये आणि हेच तर मला करायचंय. मला तिची सपोर्ट सिस्टम बनायची आयुष्यभरासाठी. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. सोहम म्हणतो की जोरदार पडलायस हा तू. अद्वैत म्हणतो की काय झालं? सोहम म्हणतो की अरे नैना वहिनीच्या प्रेमात अगदी जोरदार पडलायस तू. सर्वजण हसू लागतात. रोहिणी म्हणते की सोहम आणि राहुल ऐकून घ्या अद्वैत कडून कसं प्रेम करायचं ते, कारण पुढचा नंबर तुमचाच आहे. आणि अद्वैत, खरं तर नैना खूप लकी आहे की तिला तुझ्यासारखा आणि तुझ्या इतका प्रेम करणारा मुलगा भेटलाय. तर राहुलला मात्र जलन होत असते आणि मनात तो विचार करत असतो की मम्मा अद्वैतची एवढी साईड का घेतीये. तर इकडे संगीता नैनाला शॉपिंग दाखवत असते. त्याच वेळी बाबा तिथे येतात आणि संगीताला विचारतात की मला सांग की एवढं सगळं तू आणलंस कुठून आणि यासाठी तू पैसा कुठून आणला? संगीता मात्र आता गप्प बसते. बाबा आता संगीताला खूप बोलू लागतात की माझ्या प्रश्नांचं मला उत्तर दे. मी सकाळीच तुला सांगितलं की पैसे जपून वापरायचे आणि तू तर अगदी त्याच्या उलटच वागतीयस. संगीता म्हणत असते की आता लगीन घर आहे म्हटल्यावर खर्च तर होणारच आहे ना. संगीता म्हणते की अहो जास्त खर्च नाही केलाय, फक्त डझनभर साड्या आणल्या आणि बाकीच्यांसाठी कापडं आणलीत. बाबा म्हणतात की उगाचच विषयाला फाटा देऊ नकोस, मला पहिल्यांदा हे सांग की पैसे कुठून आणले या सर्वासाठी. कला संगीताला म्हणत असते की आई अगं बाबा बरोबर बोलताय, एवढे पैसे कसे काय आले तुझ्याकडे? संगीता म्हणते की काय चाललंय तुमचं, बस करा हा हिशोब हिशोब हिशोब. आणि मी सुकन्या ताईकडून उसने पैसे घेतलेत आणि मी तिला तसा शब्द देखील दिलाय की तिचा एक एक पैसा मी रिटर्न करणार आहे. सुकन्या ही खोटं बोलते आणि सांगते की हा हिने माझ्याकडेच पैसे मागितले आणि मी दिले, ती माझे सगळे पैसे परत करणार आहे, तुम्ही काळजी नका करू. बाबा म्हणतात की संगे तू मला सकाळीच बोलली होती ना तू पैसे जमवून ठेवलेत, हे पैसे आहेत का ते? सुकन्या मला माफ कर, मला तुझं समजतंय, परंतु तू हिला बघ ना, ही कर्ज काढून सण करायचं म्हणते. मला सांग की ही का माझं ऐकत नाही? तेव्हा संगीता म्हणते की अहो ऐका ना माझं, मुलींचं लग्न म्हणजे स्वप्न असतं आई वडिलांचं. मला सांगा की लेक जेव्हा जन्माला येते तेव्हा आपण काय म्हणतो? विठ्ठलाची पेटी. मग आपली ही पेटी एका दुसऱ्या राजाकडे जातीये, दुसऱ्या राजवाड्यात राहतीये, तर मग आपण कसं असं बोलायचं? आणि माझी नैनी जेव्हापासून लहान होती तेव्हापासून माझं एकच स्वप्न, माझ्या या परीचं लग्न मी कोणा राजकुमारासोबत करणार आहे. मला तर असं वाटत होतं की माझ्या नैनाचं लगीन ते 4-5 दिवस बाहेर जाऊन करतात तसं करायचं होतं, परंतु त्याचाही मी तुमच्याकडे हट्ट केला नाही. परंतु आता तिच्या नशिबाने तिला सगळं हे करायला भेटते तर आपण का नाही करायचं? आणि जेव्हा जेव्हा मी सिनेमा बघते ना तेव्हा तेव्हा मला हेच वाटतं की त्या सिनेमातल्या हिरोईन सारखं माझ्या नैनीचं लग्न व्हावं. हे सगळं मला वाटलं म्हणून मी केलं. आता हे सगळं होणार नाही कारण आपण हे सगळं सुकन्या ताईच्या घरी जाऊन करतोय, तरी आपल्याला थोडा तरी हात मोकळा करावा लागेलच ना. आणि शेवटी आईचं म्हणे जपावं तर लागेल. आणि फक्त नैनाचंच नाही, मला माझ्या कलीचं आणि काजूचं लग्न सुद्धा धूमधडाक्यात करायचंय. कला आता आईला शांत करत असते आणि म्हणत असते की आई नैनाताईचं लग्न आहे, तुला हवी तेवढी मज्जा करून घे आणि मी तर लग्न करणारच नाहीये आणि गुंड्याच्या लग्नाला तर अजून खूप वेळ आहे. आई तू अजिबात काळजी करू नको, मी खूप पैसे कमवेल, मग आपण गुंड्याचं लग्न अगदी थाटामाटात करूयात. तर आता संगीता रडायला लागते. तर सुकन्या म्हणते की संगे अगं असं काय करतेस?
तुझी ताई आहे ना, तुला नैनाचं लगीन धूमधडाक्यात करायचंय ना, मग सगळं तुझ्या इच्छेप्रमाणे होणार. आणि तसंही मला नैनाला काहीतरी गिफ्ट द्यायचंय ना, मग नैनाचं संगीत आपण तुझ्या म्हणण्याप्रमाणे करूयात. माझ्याकडून नैनासाठी गिफ्ट. तर बाबा सुकन्याला म्हणत असतात की सुकन्या, अगं तू एवढं सगळं कशासाठी करतीयस? आधीच तू जे केलंय ते खूप आहे. सुकन्या म्हणते की अहो भाऊजी, तिने फक्त माझ्याकडनं उसने पैसे घेतलेत, सगळं काहीतरी तिनेच केलंय. आणि एवढंच काय, उद्या परवामध्ये असं म्हटल्यावर संगीता म्हणते की आपण उद्या परवा करणारच आहोत लग्न. कारण सुकन्या पुढे म्हणणार असते की उद्या परवाच ती मला पैसे रिटर्न करणार आहे. संगीता सुकन्याला म्हणते की आपल्याला आता तुझ्या घरी जावं लागेल आणि कंबर कसावे लागणार आहे, 2-3च दिवस राहिलेत लग्नाला. सुकन्या म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी माझं घर आधीच डेकोरेट केलंय. तर नैना आता आपल्या घरी येणार, त्यामुळे अद्वैत कपाट आवरत असतो आणि नैनाच्या कपड्यांसाठी जागा करून ठेवत असतो आणि त्यासाठी तो सोहमलाही राबवून घेत असतो. इतक्यातच रागिनी आणि सरोज तिथे येतात. तर अद्वैत आता रागिनीला म्हणतो की तुम्ही जरा एकदा बघून सांगा ना ह्या साड्या, म्हणजे लग्नानंतर नैनाला साड्याच नेसाव्या लागतील ना, तिच्यासाठी मी काही साड्या घेऊन ठेवल्यात, आवडेल ना तिला? तेव्हा रागिनी म्हणते की अरे अद्वैत, तुझ्यासारखा नवरा मिळायला नशीब लागतं आणि तू एवढं सगळं प्रेमाने करतोय तर का तिला आवडणार नाही? सरोज म्हणते की अद्वैत, मला तुझी हीच गोष्ट खूप आवडते, म्हणजे बिझनेसमध्ये तू एवढा विचार करतो त्याप्रमाणे पर्सनल गोष्टींमध्ये सुद्धा तू खूप विचार करतोस. बरं मी काय म्हणते, ह्या खोलीचं आपण इंटेरियर चेंज करू का? म्हणजे नैनाला आवडतं अगदी तसंच करूयात, तुला चालेल ना? तेव्हा सोहम म्हणते की अगं काकू, हा काय प्रश्न झाला का? दादा नैनाताईसाठी सगळ्यात चांदेकर हाऊसचं इंटेरियर चेंज करेल आणि मला तर फुल कॉन्फिडन्स आहे की हा दादा नैना वहिनीसाठी काही करू शकतात. लोक प्रेमात फक्त पडतात, परंतु हा तर बुडालाय. अद्वैतला तो चिडवत असतो आणि अद्वैत आता त्याला साडीच्याच बॉक्सने मारायला लागतो. तर आता सुकन्या मावशीच्या घरी जाण्याची तयारी सुरू असते आणि बॅग भरायचं काम चालू असतं. तर आता कला तिथे येते आणि कलाचा जो सगळ्यात आवडीचा ड्रेस असतो ती नैनाला देते. नैना म्हणते की अगं कला, तू हा मला का देते? तू हा तर तुझा सगळ्यात आवडीचा आहे ना. त्यावर कला म्हणते की अगं हो, पण तुला आवडतो ना हा ड्रेस, म्हणून हा आजपासून तुझा, तेवढीच माझी आठवण. काजू म्हणत असते की अगं कलाताई, तू कशाला तिला ड्रेस देते? आता ती चांदेकरांची सून आहे, त्यामुळे ब्रँडेड शूज, ब्रँडेड साड्या, ब्रँडेड ड्रेसेस असतील तिच्याकडे, आणि मला तर वाटतंय की हे सगळं ती नेते ना, याची सुद्धा काही गरज नाहीये. संगीता म्हणते की गप्प बस ग काजू, तू माहेरची आठवण असते ही आणि तुला नाही कळायची. नैना आता बॅग उघडायला लागते. तर संगीता तिला सांगते की नैने, अगं अशी नाही उघडायची बॅग, पहिल्यांदा हळदी कुंकू लावायचं आणि चांदेकरांच्या घरी गेल्यावर सगळं तुला ध्यानातच ठेवावं लागेल. तितक्यातच आता नैनाला अद्वैतचा कॉल आलेला असतो आणि नैना आता त्याच्याशी बोलण्यासाठी जरा बाहेर येते. तर अद्वैत नैनाला विचारत असतो की नैना, मला सांग की तुला रूम मध्ये कुठल्या रंगाचे कर्टन हवेत आणि इंटेरियर कसं हवंय? तर नैना मनात विचार करत असते की कशाला हा सर्व इतकं विचारतोय, तसंही मी तिथे काही राहणार नाही. नैनाला आता अद्वैतला काय उत्तर द्यावं ते समजत नसतं आणि पडद्यांचं तिला काही माहित नसतं, त्यामुळे ती आता कलाला बोलवते आणि कलाला सांगते की हे बघ अद्वैत फोनवर आहे, मला सांग, अद्वैत कर्टन बद्दल विचारतोय, तर तुला त्याचं नॉलेज आहे, मला सांग कशा कलरचे कर्टन घ्यायला पाहिजे. आणि मग कला आता तिच्या कानात सांगते. अद्वैत नैनाला विचारतो की काय झालं नैना, ठरलं का तुझं? त्यावर नैना म्हणते की हो. नैना सांगते की अद्वैत, मला सॅटिनचे पडदे खूप आवडतात, सॅटिनचे क्रीम कलरचे पडदे आणि त्यावर लेव्हेंडरची नाजूक फुलं. अद्वैत म्हणतो की वाव, किती छान चॉईस आहे तुमची, आणि वॉलपेपर कसे हवेत? तर आता नैना वॉलपेपर कसे हवेत हे सुद्धा कलाला विचारते. तेव्हा नैना म्हणते की मला पेस्टल कलरचा वॉलपेपर खूप आवडेल. जेव्हा अद्वैत नैनाशी बोलत असतो ना, तेव्हा सोहम हा अद्वैतला चिडवत असतो आणि गोष्टी पार्सल करत असतो. तर अद्वैत नैनाला म्हणत असतो की नैना, तसंही आपल्या लग्नाला अजून खूप वेळ आहे असं मला तरी वाटतं आणि त्यासाठी मी तुझी वाटही बघतोय. तर सोहम म्हणतो की नैना वहिनी पार्सल. तेव्हा अद्वैत म्हणतो की नैना तू थांब, मला ना जरा सोहमला सरळ करायचंय. आता अद्वैत नैनाचा फोन ठेवून देतो आणि सोहमला चांगलंच चोपून काढतो. तर इकडे संगीता म्हणत असते की खरंच माझ्या नैनाने अगदी नशीब काढलंय आणि अजून ती सासरी गेली सुद्धा नाही तरी तिच्या आवडीनिवडीनुसारच घर सजवलं जातंय. इतका प्रेम करणारा नवरा तिला भेटलाय आणि जेव्हा लेक सासरला जात असते ना, तेव्हा आईचे डोळे नक्की कशाने पाणवतात हेच कळत नाही. कोणाच्याही लग्नात गेलं आणि मंगलाष्टक जर कानावर पडले ना, तर डोळ्यात कचकन पाणी येतं. आम्हाला माहित असतं की एक ना एक दिवस आमच्या पोरींना घराबाहेर जायचंय, परंतु आमच्या आयांचं मन मात्र त्यासाठी कधीच तयार होत नाही. आता संगीता खूप इमोशनल झालेली असते, कला आणि नैना सुद्धा रडत असतात. तर सगळं वातावरण अगदी इमोशनल असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अद्वैत सरोज आणि रागिणीला म्हणत असतो की नैना जेव्हा आपल्या घरात येईल तेव्हा तिला अजिबात परकं वाटायला नको. ती आपल्याकडे जर असली तर तिच्या घरच्यांना सुद्धा तिला दुरावल्याचं दुःख भेटणार नाही. तर बँकेचे माणसं आता घरी आलेले असतात. तर बाबा त्यांना विचारतात की
काय हो, तुमचं काही काम होतं का इथे? तेव्हा ते बँकेवाले म्हणतात की अहो ते घराचं कला येते आणि संगीताला विचारत असते की आई ही माणसं कोण आहेत आणि आपल्या घराचं माप का घेतायत ते. संगीताला आता त्यांना काय उत्तर द्यावं हेच समजत नसतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा.